न्यूज, जनजागृतीचा ढम, हक्काचे लोकमाध्यम. कमीत कमी म्हणजे जळगावला सिंगापूर बनवायचं होतं, पॅरिस बनवायचं होतं, तर ते आज कुठे काय झालंय मला तर काही फक्त शब्दच आठवतात आहे. बाकी ते शहर आता खेडं झालंय असं म्हटलं तर वाव होणार नाही, अशी परिस्थिती जळगावची होऊन गेली. आपण काय सल्ला देणार? आपण एक ज्येष्ठ नेता काय सल्ला देणार सर्वांना? काय सांगायचं, काय सल्ला देणार आपण ज्येष्ठ नेता? सगळ्यांना आपण सगळ्यांनी मिळून ज्या या लोकल बॉडीज आहे या सक्षम केल्या पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजेत आणि जे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून, आपलं ड्युटी म्हणून आपण या शहराचं काही देणं लागतो या पद्धतीने वागून आणि या शहराचं भलं करण्यासाठी जिथे जिथे आपल्याला मार्गदर्शन सहकार्य मिळत असेल ते घेऊन आणि या समाजाचं भलं केलं. ते अतिशय चांगलं 30-40 कोटी रुपये खर्च करून गव्हर्नमेंटने बांधलेलं ते सामाजिक नाट्यगृह आहे आणि ते एकदा चांगलं झाल्यानंतर ते मेंटेन केलं पाहिजे. नुसता पैसा आला की बाकीचं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, मेंटेनन्सचं, ही गोष्ट व्हायला नको. मेंटेनन्स फार आवश्यक आहे आणि तो वेळेवेळ स्टिक इन टाइम म्हणतात ना, स्टिच इन टाइम सेव्ह नाईन अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. त्या पद्धतीने वेळेवर जर तुम्ही त्याला बरोबर डागडुजी केली तर ते मेंटेन होतं आणि समाजाला लॉंग लाईफ ते सपोर्ट करत असतं किंवा त्याचा उपयोग होत असतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.